हॅलो नमस्कार. चला पटपट कमेंट करून मला सांगा, श्रावणातील शनिवार कोण कोण पकडतं? तर आज माझा होता श्रावणातील शनिवारचा उपवास. तर उपवास म्हटलं की संध्याकाळचा बेत थोडा खासच असतो. कारण की देवाला नैवेद्य, आपल्याला पण काहीतरी चमचमीत खायचं असतं. तर आज म्हटलं की पालक मस्त फ्रेश वावरामध्ये आला होता, तर त्याची भजी, शेवग्याच्या शेंगा आणि चपाती भात असा काही रात्रीचा मेनू होता. त्यासाठीच पालक आणण्यासाठी मी वावरामध्ये गेले. इथे काही मी वेल वगैरे लावले होते, भाज्या वगैरे लावल्या होत्या. बऱ्यापैकी आता आलेल्या आहेत. इथे शेपू आहे, खूप छान प्रकारे शेपू आली आहे. शेपू अजून थोडी बारीकच आहे. तेच बघत होते की कितपत आलेली आहे. उद्याच्या भाजीसाठी तरी होईल. त्यानंतर घरी आले. हे अशा काही भाज्या मी तिथून आणल्या होत्या. सर्व भाज्या, कोथिंबीर, पालक धुवून घेतला, चिरून घेतला. त्याच्यानंतर आमची पिल्लू लगेचच उठली. आता पिल्लू उठली म्हणजे आपल्याला जाणं भागच आहे. पटकन तिच्यासाठी दूध गरम केलं, दूध वाटीत घेतलं आणि तिला पाजवण्यासाठी गेले. पिल्लू आमची खाण्यासाठी खूप नखरे करते. पिल्लूला दूध पाजलं, पिल्लूला झोपी लावलं. त्यानंतर जे काही पालक भाज्या वगैरे आणल्या होत्या त्या कापून चिरून व्यवस्थित घेतल्या, धुवून घेतल्या आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे शिजायला टाकून दिल्या. त्याच्यानंतर जे काही साहित्य, मसाला आपल्याला जो लागणार होता भजीसाठी तो काढून घेतला. नंतर म्हटलं पीठ मळून घेऊ. तोपर्यंत पीठ वगैरे मळून घेतलं. जो काही मसाला काढून ठेवला होता मिक्सरला वाटून घेतला. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर इथे शेवग्याच्या शेंगासाठी मी काही मसाला काढला होता. कोण कोण कशा कशा पद्धतीच्या शेवग्याच्या शेंगा करतं नक्की मला कमेंट करून सांगा. इथे 2-3 मिरच्या, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि आपले कांदे हे मी चुलीमध्ये भाजून घेतले होते. आता माझ्याकडे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ अवेलेबल आहे, त्यामुळे मी पीठच घालते. कांद्यावरही घातलं तर ते जळत नाही, त्यामुळे कांद्यावरती घालून दिलं. आता ज्या काही शेवग्याच्या शेंगा मी शिजायला टाकल्या होत्या त्या शिजून झाल्या. भजीचं पीठ जे आहे ते मस्तपैकी भिजलं होतं. शेवग्याच्या शेंगा ज्या शिजलेल्या आहे, आमटी लगेच मी भाजीला टाकून दिली. भाजीसाठी जो मसाला काढला होता मस्त परतून त्याच्यामध्ये घेतला. शेंगा वगैरे शिजलेल्या टाकल्या आणि जेवढी आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं मी पाणी त्याच्यामध्ये घालून घेतलं. त्याच्यानंतर मम्मींना आमच्या गाय पिळायची होती, दूध काढायचं होतं. मग त्यांच्यासोबत गेले. का तर कारण की आमच्या ज्या दुसऱ्या गाया आहेत, जी गाय पिळते त्यांना त्रास देतात, त्यामुळे त्याच्यासमोर उभी राहायला मी गेले. तिकडून आल्यानंतर पिल्लूला खाली ठेवलं. पिल्लू खेळत होती. लगेच दिवाबत्ती करून घेतली. संध्याकाळची दिवाबत्ती जर केली, घर असं एकदम फ्रेश असं वातावरण होतं. फक्त राहिल्या होत्या चपात्या. म्हटलं पटकन आता चपात्या करून घेऊ. तर भन्नाट असा बेत आजचा झाला होता. या जेवायला.